नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 17 नोव्हेंबर भागामध्ये अक्षरा उठून बसते तेवढं डॉक्टर आणि नर्स येतात. आता नर्स पळत येते आणि दुसऱ्या नर्सला उठवते. डॉक्टर म्हणतात पेशंटकडं लक्ष नाही देता येत, तुम्ही इथं झोपा काढायला येता का, त्यांना इंजेक्शन द्या. अक्षरा म्हणते डॉक्टर आत्ता दिलं होतं. परत इंजेक्शन देतात आणि अक्षरा झोपते. डॉक्टर म्हणतात हे अशाच करतात का, ते म्हणतात हो. डॉक्टर म्हणतात हे पेशंट आपल्यासाठी स्पेशल आहे, यांना स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करा आणि आता तरी त्यांच्याकडं लक्ष द्या. आजी चारू असल्या म्हणते मेहंदी काढा. तेवढ्यात अधिपती येतो आणि ऐकत उभा असतो. आजी म्हणते नाव तरी काढा. चारू हसून म्हणते एवढं मोठं नाव कशाला, इनिशियल बी काढा. हे ऐकल्यानंतर चारुवास आणि अधिपती हादरतो. चारुवास म्हणतो चारू तुला माहिती आहे ना, त्या भुवनेश्वरीचं नाव काढलेलं मला आवडत नाही. चारू म्हणते अहो तसं नव्हतं म्हणायचं, मी तर बायकोचा बी म्हणत होते. अरे देवा, तुम्हाला ते वाटलं का, नका काढू मेहंदी. खरंच इथे आता अक्षरा हवी होती. चारुवास म्हणतो अक्षरा का, पण खरंच अक्षरा घरात नाही ना, तर घराला घर पण नाही. आजी म्हणते खरंच मला पण करमनाचं झालं आहे बघा, सतत माझ्याशी काही काही बोलायची आणि हे काय भलतंच होऊन बसलं. चारू म्हणते नजर लागली. आजी म्हणते वय वय नजरच लागली. चारू म्हणते अक्षरा, खरंच अक्षरा किती गुणी मुलगी आहे, सगळ्यांसाठी किती करायची, तिला कुणाची नजर लागली देव जाणे. इतकी गुणी मुलगी, हुशार, सगळ्यांसाठी सगळं करणारी, आणि आता बघा ना काय झालं, तिचं डोकंच बिघडलं. अति विचार करायचा आणि अतिविचाराने मनामध्ये संशय निर्माण होतो आणि एकदा की मनामध्ये संशयाने घर केलं तर बस झालं, सगळंच संपलं. आपण जसा चष्मा लावतो तसंच आपल्याला जग दिसतं. तिनेच लग्नाचा घाट घातला आणि तीच नाही, बरं नाही दिसत. हे सगळं अधिपती ऐकत असतो. चारू म्हणतो ती इथे नाही ना, मला पण बरं वाटत नाही. चारू म्हणते ती बरी व्हावी म्हणून तर आपण तिला ॲडमिट केलं ना, तिने आता बरं होणं हे आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे. चारुवास म्हणतो ते झालं, पण आपण हे लग्न पुढे ढकलायचं का. आता भुवनेश्वरीचा माज तिच्यावरच उलटतो आणि ती शॉक होते. आता लग्नाची 12 वाजता ह्या उद्देशाने सुटते. ती चारुवासकडे बघत असते आणि भयंकर घाबरते. चारुवास म्हणतो ह्या घरातील लक्ष्मी ह्या घरात नाही आणि आपण असं लग्न करणं मला बरं नाही वाटत. खरंच आपण कॅन्सल करूया का, पुढे ढकलूया. आपण अलीकडे मुहूर्त घेतला, जर आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही तर काय हरकत आहे, पुढे ढकलूया. अक्षराल्यावर बघूया ह्या लग्नाचं काय ते. आता चारू विचारात पडते. चेंचीचा पण जीव जातो. तेवढ्यात अधिपती बोलतो मास्तरीन बाईसनी नाही चालणार. चारुवास म्हणतो म्हणजे. अधिपती बोलतो आधी म्हणालात मुहूर्त अलीकडे घेतला, आता म्हणता नंतर करूया. खेळ आहे का, आज असं उद्या तसं चालणार नाही बघा. मास्तरीन बाईने एवढा आटेपिटा कशासाठी केला, तुमचं लग्न लवकर होण्यासाठी ना. आता त्या इथं नाही म्हटल्यावर त्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवणार का. स्वतःचं डोसकं लई चालवायला जाऊ नका, ग बसा. चारू म्हणते अधिपती, तो म्हणतो काय बरोबर बोलतोय मी. ती म्हणते अरे वडिलांशी बोलण्याची ही पद्धत आहे का. अधिपती म्हणतो काय बोलायचं कसं बोलायचं हे तुम्ही मला सांगायला जाऊच नका. ती म्हणते हो अधिपती. तो म्हणते बघा, आणि आईसाहेबांची जागा घ्यायला तर तुम्ही जाऊच नका. चारुवास म्हणतो अक्षरा आल्याशिवाय मी लग्न करणार नाही. चारू म्हणते अधिपती तू आणशील ना अक्षराला, मला वचन दे. तो म्हणतो वचन बिचन काही नाही, येतील त्या लग्नाला. अक्षरा पळत आत येते. बाजा तिच्या मागे येतो. ती नर्सला म्हणते कोणाला तरी बोलवा. नर्स म्हणते कोण आहात तुम्ही. बाजा म्हणतो ए चल पळ, डॉक्टरला बोलून आण. अक्षरा म्हणते अहो गुंड येतो, तू मला सोडून जाऊ नका. पण बाजा मात्र नर्सच्या गळ्याला चाकू लावतो आणि म्हणतो ओ सिस्टर, तुमच्या आणि तुमच्या मुलीचं डेथ सर्टिफिकेट एकाच वेळेस बनवीन. काय तुमच्या मुलीचं नाव स्नेहल, मारू का तिला, मारू तिला काय करीन, जंगलात घेऊन जाईल. सिस्टर म्हणते नको प्लीज असं काही करू नका. बाजा म्हणतो अहो यांना विचारा की, यांना पण घेऊन गेलो होतो जंगलात, मजा आली होती ना, काय मजा आली होती ना. ए सिस्टर चल निघ बाहेर. आता सिस्टर पळून जाते आणि दार लावून घेते. तर तू काय हो टीचर मॅडम किती ओरडता, ह्या सूर्याने ना तुमचा गोताळाच बाहेर काढीन आणि तुमच्या सासूला पाठीन लग्नात. अक्षरा म्हणते तुला सोडणार नाही अधिपती. तो होय का, पण तुमचा अधिपती हाय कुठं, तिकडं लग्नात. अक्षरा म्हणते बजरंग
तुला अधिपती सोडणार नाही. तो म्हणतो कसं? अहो तुम्ही झाले वेड्या. तो काय तुमच्यावर विश्वास ठेवणार का? अक्षरा म्हणते हो, अधिपतीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ती आता पळती आणि कॉटखाली लपायला लागते. पण बजा म्हणतो हां हां, एक साथ नमस्ते टीचर मॅडम. दोघांची खूप झटापट चालू असते आणि सिस्टर जाम घाबरते. अधिपती म्हणतो नाही राव, मास्तरीबाई पाहिजे. त्या लग्नाला नाही तर काय माझ्या. त्या तिथं अशा पडल्या ते काय बरं वाटत नाही. तो आता फोन करतो आणि म्हणतो मी अधिपती सुरवंशी बोलतो. ती म्हणते हां बोला ना. तो म्हणतो का हो, आमच्या मास्तरीबाई आहे का तिकडं? ती म्हणते नाही, अक्षरा मॅडम झोपल्या. तो म्हणतो ठीक आहे, त्या उठल्या की फोन करायला सांगा. त्या बऱ्या आहेत ना? ती फोन बंद करायचा खूप प्रयत्न करते, पण अधिपती काय ठेवत नाही. शेवटी अक्षराचा मोठ्याने आवाज येतो, वाचवा वाचवा, हेल्प हेल्प. अधिपती म्हणतो काय हो सिस्टर, आमच्या मास्तरीबाई काय ओरडत्यात, हेल्प हेल्प वाचवा वाचवा, काय चाललं काय तिकडं? पण सिस्टर दाराला कान लावते. आता अधिपतीला आवाज येतो ओ टीचर मॅडम. पण सिस्टर मात्र पटकन फोन बंद करते. तो पुन्हा पुन्हा करतो पण ती काय उचलत नाही. आता अधिपती जाम घाबरतो. चारूची मेहंदी होती ती हाताकडे बघते आणि खूप खुश होते आणि निघून जाते. बजा अक्षराचा हात पकडतो. ती सोड मला सोड, आणि बजाला जोरात धक्का देते. तो भिंतीवर आदळतो. अक्षरा पळायला लागते आणि खाली आपडते आणि म्हणते सोड सोड. तो पळत येतो आणि म्हणतो ओ टीचर मॅडम, तुम्हाला वर्ग वाटला काय बॉम्बलायला? आता अक्षरा पुन्हा मोठ्याने ओरडायला लागते, वाचवा वाचवा. तो तोंड दाबत म्हणतो गप गप, नका बोंबलू म्हटल्यावर जास्त बोंबलताय काय? आता सिस्टर दार उघडते आणि आत पळत येते आणि म्हणते अहो काय करताय त्यांना? बाजा म्हणतो अहो नुसती बोंबलती म्हणून तिचा आवाज बंद केला, बघा ना. ती म्हणते अहो सोडा त्यांना, तुमचं काय डोकं फिरलं का? तो होय फिरलंय. अक्षरा पुन्हा ओरडायला लागते. तो तोंड दाबत म्हणतो बघा अशी सारखी बोंबलती. या असं बोंबलायला लागल्यावर काय करता बरं तुम्ही? ती इंजेक्शन देते. तो अहो जा ना मग, आणा ते इंजेक्शन. तो अक्षराला ओढत आणतो आणि म्हणतो टीचर मॅडम आपल्याला ते इंजेक्शन घ्यायचं, आणि बेडवर टाकतो. अक्षरा पुन्हा ओरडायला लागते. तर तो लवकर द्या ना. तिला म्हणतो ए गप गप ओ मॅडम, लवकर बनवा ना इंजेक्शन, का तुम्हाला टोचू? आता सिस्टर अक्षराला इंजेक्शन देते. तिला आता झोप लागायला लागते, पण बाजा मात्र खूप थकलेला असतो. सिस्टर हात जोडून म्हणते जावा की आता. बाजा म्हणतो या टीचबर टीचरची केवढी धडपड. अक्षरा म्हणते वाचवा. तो परत बोलतो टीचबर टीचरची केवढी धडपड. कविता छाती ठोकतो आणि अक्षराला मारायला लागतो. ती म्हणते अहो काय करताय तुम्ही? मी हात जोडते, जावा ना तुम्ही. बाजा म्हणतो हो आणि निघून जातो. पण समोरून मात्र अधिपती येत असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.